1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारात फिरताना दिसल्याचा भाजपनं आरोप केलेला आहे। इक्बाल मुसा 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार दहशतवाद्यांचे समर्थन घेत आहेत अशी टीका भाजपानं केलेली आहे। अमोल कीर्तीकर हे उत्तर पश्चिमचे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत। तरी मी या व्यक्तीला ओळखत नाही, आरोपी बाहेर खुलेआम फिरत असतील तर हे गृह खात्याचं अपयश आहे। भाजपच्या आरोपांवर अमोल कीर्तीकरांनी हे उत्तर त्यानंतर दिले आहे। आज मुंबईकरांसाठी काळा दिवस आहे किंवा बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा सुद्धा तळमळत असेल, कारण मुंबईकर आजही त्यावेळेचे दंगे आणि नंतर झालेले सिरियल बॉम्ब ब्लास्ट हे विसरलेले नाहीत। आणि अशा वेळी त्या ज्या ज्या आठवणी येतात त्या अत्यंत दुःखद असतात। खूप गमावले मुंबईकरांनी त्या बॉम्ब ब्लास्टमध्ये। आणि अशा वेळी ज्या मुंबईने भरभरून उद्धव ठाकरे यांना दिलं, प्रेम दिलं, सन्मान दिला, आज त्यांच्याच पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी अशा प्रकारे आरोपी जर फिरत असेल प्रचार करताना, जो बॉम्ब ब्लास्टमध्ये होता त्याला शिक्षा झाली आहे, आज उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करण्याची गरज आहे। मला असं वाटतं या भाजपवाल्यांचं माझ्या प्रचारावरती आणि माझ्या रॅलीवरती कदाचित जास्त लक्ष असावं, कारण आम्ही जर प्रचारामध्ये पुढे आहेत। आता ठीक आहे, त्या प्रचार फेरीमध्ये एवढे शेकडो लोक असतात, त्याच्यामधला एखादा व्यक्ती कोण याची आम्हाला कल्पना नसते, कारण आमच्या रॅलीसोबत अनेक पोलीसवाले असतात आणि जर का आक्षेपार्ह व्यक्ती जर का त्या ठिकाणी जर का उपस्थित असेल तर नक्कीच त्यांनी त्यांना हटकायला पाहिजे होतं। मग मला असं वाटतं भाजपवाल्यांनी फडणवीस साहेबांना विचारायला पाहिजे होतं, कारण ते या राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यांच्या अखत्यारीत पोलीस खातं येतं। मग अशा पद्धतीची जर का माणसं राजरोस संपवून जर का फिरत असतील तर ते फेल्युअर कोणाचं आहे हे पहिल्यांदा भाजपवाल्यांनी स्वपक्षीयांच्याच नेत्यांना विचारलं पाहिजे।